नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 11वी सायन्समध्ये तुमचं ॲडमिशन निश्चित झालेलंच असेल. तर त्याच्यामध्ये तुमचा जर जनरल ग्रुप असेल तर त्याच्यामध्ये मॅथमॅटिक्स हा 100 गुणांचा हा एक पेपर असणार आहे, राईट. तर आजपासनं मॅथमॅटिक्सच्या 11वीला 2 पार्ट असतात, पेपर 1 आणि पेपर 2. त्यातला पेपर 1 मधला पहिला जो चॅप्टर आहे अँगल अँड इट्स मेजरमेंट, है ना, अँगल अँड इट्स मेजरमेंट हा आज आपण डिस्कशनला स्टार्ट करणार आहोत. ओके. तर याच्यामध्ये अँगलची एक नवीन डेफिनेशन या 11वीमध्ये आपल्याला डिस्कस करायची आहे. त्याच्या अगोदर 10वी पर्यंत है ना शालेय शिक्षणामध्ये है ना स्कूलमध्ये आपण जी डेफिनेशन डिस्कस करायचो ती एका मिनिटात रिवाइज करूयात. तर तिथे आपल्याला 2 रे असं पाहिजे होते. हा समजा पहिला रे आणि दुसरा रे जो आहे तो पहिला जिथे स्टार्ट झालेला तिथूनच स्टार्ट व्हायला पाहिजे आणि हा दुसरा रे या पहिल्या रेच्या या रेषेमध्ये असू नये, है ना, असा असू नये. तर तेव्हा आपल्याला इथे अँगल हा पाहायला मिळेल, है ना. तर 2 रे एकाच पॉइंट पासून स्टार्ट होणारे मात्र ते एका रेषेत नसणारे पाहिजे होते. तर या पद्धतीने आपला अँगल इथे तयार झालेला आहे, है ना. युनियन ऑफ 2 रेज विथ ए कॉमन पॉइंट अँड विच आर नॉन कोलिनियर, है ना. एकाच पॉइंट पासून स्टार्ट होणारे 2 रेज आणि जे की एका रेषेमध्ये असणार नाहीत. अशी ही डेफिनेशन आपण स्कूलमध्ये पाहिलेली आहे. याचं मेजरमेंट काय होतं? 0 डिग्री पासून तर 180 डिग्री पर्यंत हे त्याचं मेजरमेंट असायचं. 0चा अँगल मग आता हा रे म्हणजे याच्यावरच असला पाहिजे असाच, है ना. म्हणजे असं इथे काही आपल्याला अँगल कुठे असं पाहायला मिळत नव्हता. किंवा 180चा म्हटलं तर मग हा बोलतो 180 डिग्रीचा रे अँगल. तर इथे सुद्धा आपण असा जो अँगल आपल्याला असा एक पाहण्याची जी सवय असते ना अँगल, तर तो इथं पाहायला मिळत नव्हता. म्हणजे 0 आणि 180 मिळत नव्हते आणि 0 पेक्षा मोठा आणि 180 पेक्षा लहान अँगल सगळे आपण 11वीमध्ये आपण डिस्कस केले, शाळेमध्ये आपण डिस्कस केले. आता इथे आपल्याला काय करायचंय, हे बंधन आपल्याला तोडायचं मित्रांनो. त्यासाठी अँगलची एक नवीन डेफिनेशन आपल्याला डिस्कस करायची आहे. या नवीन डेफिनेशन मध्ये आपल्याला फक्त एकच रे आपल्याला लागणार आहे. बघा कशी डेफिनेशन आहे. समजा इथे एक ओ पॉइंट आहे, याच्यापासून एक रे येतोय ओ पासून ए पर्यंत एक कुठलाही पॉइंट आहे जो की ह्या ए पॉइंट मधनं पास होतो. हा एक रे आहे. आता ह्या रेला काय करायचंय आपल्याला, या रेला आपण समजा इथं तो फिक्स आहे सपोज, किंवा एक आपण कन्सिडर करू की बाबा एक घड्याळ आहे, घड्याळीचा हा एक काटा आहे, घड्याळ बंद आहे समजा आणि आपण ते दुरुस्त करण्यासाठी घेतलोय. तर इथे हा फिक्स आहे. तर या घड्याळाच्या त्या काट्याला आपण या डायरेक्शन मध्ये किंवा या डायरेक्शन मध्ये आहे की नाही टाइम सेट करताना समजा घड्याळ बंद पडले असेल नाही त्याच्यामध्ये आपण जर बॅटरी टाकली आणि टाइम आपल्याला करेक्ट करायचं तर ह्या मिनिट काटा किंवा तास काटा जो काय असेल त्याला आपण रोटेट करू शकतो, एकतर या डायरेक्शन मध्ये किंवा या डायरेक्शन मध्ये. आणि मग समजा मी त्याला या डायरेक्शन मध्ये रोटेट केलं. हे आहे घड्याळाच्या विरुद्ध दिशेत, म्हणजे याला म्हणतात अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. आणि हे कशाचं आहे, घड्याळाच्या दिशेत आहे ना, त्याला म्हणतात क्लॉकवाईज डायरेक्शन, है ना. तर मी समजा ह्या ओए या रेला मी काय केलं, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये मी रोटेट केलं. आणि रोटेट केल्यानंतर समजा मी इथपर्यंत आलो समजा, आणि अशा पद्धतीनं ओए ही त्याची सुरुवातीची पोझिशन होती या रेची. हा रे तोच आहे, रे बदललेला नाही. तर ही त्याची नवीन एक पोझिशन समजा आपण ती म्हणूयात ओबी, राईट आहे. आणि हे काय आहे की हा जो पहिला रे आहे ना, हा जो एकच हा जो रे ओए आहे तो किती रोटेट झाला, तर याला म्हणतात अमाऊंट ऑफ रोटेशन, है ना. याला काय म्हणता येईल आपल्याला, अमाऊंट ऑफ रोटेशन, राईट आहे, अमाऊंट ऑफ रोटेशन. तर इथे एक अँगल तयार होतो आणि ह्या अँगलला आपल्याला म्हणता येतं AOB. आणि ह्या अँगलचं डायरेक्शन कुठल्या डायरेक्शन मध्ये आहे, अँटी क्लॉकवाईज. एक आहे अमाऊंट ऑफ रोटेशन आणि दुसरी गोष्ट आहे त्याचं डायरेक्शन, है ना. आणि आपल्याला काय लागतो, फक्त एकच रे लागतो, सिंगल रे. आणि तो सिंगल रे किती अमाऊंट न रोटेट झाला आणि कोणत्या डायरेक्शन मध्ये रोटेट झाला, या 2 गोष्टी मित्रांनो खूप महत्वाच्या आहेत. याच्यामध्ये नियम असा आहे, जर तुम्ही अँगलला अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये रोटेट करत असाल तर तो अँगल पॉझिटिव्ह कन्सिडर केला जातो. आणि जर समजा हा जो रे आहे ओए आणि तुम्ही याला या डायरेक्शन मध्ये रोटेट करताय आणि समजा ही पोझिशन तुम्हाला मिळाली, हा रे ओए आहे, त्याला या डायरेक्शन मध्ये रोटेट केल्यानंतर तुम्हाला समजा त्याची नवीन एक पोझिशन मिळाली समजा ओबी. या पद्धतीने जो काय अँगल तयार होईल तर हा याचं जे काही मेजरमेंट असेल ते मात्र आपल्याला निगेटिव्ह कन्सिडर करावं लागतं.
तर ह्या नवीन डेफिनेशन मध्ये हा जो तयार झालेला अँगल आहे, या अँगलला आपण म्हणतो डिरेक्टेड अँगल. काय म्हणायचं आपल्याला? डिरेक्टेड म्हणा किंवा डायरेक्टेड अँगल, व्हॉट एव्हर यू फील कम्फर्टेबल. तर हा असतो डिरेक्टेड अँगल. आणि याला लिहायचं कसं? समजा याचं मेजरमेंट सपोज हा थीटा आहे, तर हा अँगल आपल्याला लिहिता येतो मेजर ऑफ अँगल. तर डिरेक्टेड अँगल साठी इथं आर्क अशी छोटस करतात. डिरेक्टेड अँगल एओपी. एओपी या ठिकाणी किती आहे? समजा हा थीटा आहे. आणि सपोज हे जे रोटेशन आहे, सपोज आपण अल्फा डिग्रीतनं रोटेट केलं, तर इथं मेजरमेंट लिहितात मेजर ऑफ डिरेक्टेड अँगल एओबी इक्वल टू हा लिहायचा मायनस अल्फा. ओके. आता याच्यामध्ये आपल्याला ह्या अँगलच्या नवीन डेफिनेशन नुसार हे काही मुद्दे आपल्याला डिस्कस करायचे. पहिला आहे झिरो अँगल, है ना. झिरो अँगल कधी होणार? जर समजा आपण हा जो इनिशियल रे आहे ओए त्याचं नाव, ओके, आणि काय केलं की आपण त्याला रोटेट केलंच नाही समजा, किंवा रोटेट असं केलं की नवीन जी पोझिशन आहे ती हीच आहे समजा, है ना. हा ओए रे आणि ओबी रे त्यांची काही पोझिशन चेंज झालीच नाही. तर या परिस्थितीमध्ये है ना, हे जे रोटेशन किती आहे मित्रांनो, याचं रोटेशन इक्वल टू 0. तर या अँगलला आपल्याला म्हणता येईल झिरो अँगल when there is no rotation in clockwise direction or in anti-clockwise direction. हा जो रे आहे तो रोटेट होतच नाही, है ना. समजा मी हा माझा असा हँड असा कन्सिडर केलेला आहे आणि आता याच्यानंतरची माझी पोझिशन पहा असं म्हटलं, आणि मी या हँडला काय केलं, काहीच त्याला रोटेट केलं नाही, वर पण रोटेट केलं नाही किंवा असं खाली पण रोटेट केलं नाही. तर मग हा जो हँड आहे कितीने रोटेट झाला असं म्हटलं, तर तो रोटेट झाला नाही म्हणजे त्याचं रोटेशन 0. जेव्हा मग एखाद्या रेचं रोटेशन 0 असेल तेव्हा त्या ठिकाणी तयार होणारा जो अँगल असेल, तर हा जो अँगल आहे मेजर ऑफ डिरेक्टेड अँगल, आता वाचताना आपण काय म्हणतो मेजर ऑफ डिरेक्टेड अँगल एओबी इक्वल टू 0, है ना, 0 डिग्री काय असेल ते युनिट. तर हा असतो झिरो अँगल, राईट आहे. तर तुम्ही डेफिनेशन नोट करू शकता. व्हेन देर इज नो रोटेशन और अमाउंट ऑफ रोटेशन इज 0, देन सच अन अँगल इज कॉल्ड ॲज झिरो अँगल, राईट. नेक्स्ट आहे होल अँगल. याच्यामध्ये काय होणार आहे, समजा हा आपला रे आपण घेऊयात, ओए हा रे आहे, राईट आहे, आणि या रेला आपण अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये रोटेट करत आहोत. रोटेट करत 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 आपण काय केलं की अगदी त्याची जी सुरुवातीची जी पोझिशन होती आपण त्याच पोझिशनला आलो, आणि रोटेशन झाल्यानंतरचा जो रे आहे समजा तो आहे बी, है ना, ओ बी. पहिला रे होता ओए, त्याला आपण रोटेट करून पूर्णपणे कुठं आलं, परत त्याच ओए जो होता, जी पोझिशन होती ओएची त्याच पोझिशनला हा ओबी आलेला आहे. याच्यामध्ये आणखी एक लक्षात घ्या, जो इनिशियल जो रे असतो है ना, त्याला आपण म्हणतात इनिशियल पोझिशन, है ना. या अँगल मध्ये याला इनिशियल पोझिशन म्हणायचं, आणि हा जो ओबी रे आहे त्याला म्हणायचं टर्मिनल पोझिशन, राईट आहे. तर या ठिकाणी काय इनिशियल पोझिशन आणि फायनल पोझिशन तीच आहे. मग तुम्ही म्हणाल सर इथे सुद्धा इनिशियल पोझिशन आणि फायनल पोझिशन तीच आहे, मात्र इथं रोटेशन झालंच नाही. डिफरन्स काय, इथं रोटेशन झालं नाही, इथं मात्र पूर्ण एक सर्कल एवढं रोटेशन झालेलं आहे, है ना. समजा आता मी असं इथे आहे आणि मी काय करतो, समजा रोटेट होतोय असा, तुम्ही ऑब्झर्व करा मला, आणि मी किती पूर्ण रोटेट होऊन आता काय झालं, परत सेम पोझिशनला आलोय. तर इथे आपल्याला म्हणता येतं हा जो अँगल आहे तो 360 डिग्रीचा आहे, पण कम्प्लीट रोटेशन. आता याचं डायरेक्शन काय आहे, अँटी क्लॉकवाईज. अँटी क्लॉकवाईज असल्यामुळे काय होणार, हा अँगल होईल प्लस 360 डिग्रीचा. आणि सेम जर आपण हा रे घेतला ओए, आणि याला जर मी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये जर रोटेट केलं मित्रांनो, तर या अशा पद्धतीने तो रोटेट होऊन परत सेम पोझिशनला येईल. समजा हा बी असेल तर ओए आणि ओबी, है ना, या दोन्हीच्या पोझिशन सेम आहेत, मात्र एक कम्प्लीट रोटेशन झाल्याच्या नंतर. तर इथे रोटेशन एक कम्प्लीट रोटेशन झालेलं आहे, हे घड्याळाच्या दिशेत आहे, क्लॉकवाईज डायरेक्शन असल्यामुळं याचं मेजरमेंट आपल्याला लिहिता येतं -360 डिग्री, है ना. तर या दोन्ही अँगल्सला आपण म्हणतो होल अँगल्स, है ना. तर होल अँगल्सचं जे काही मेजरमेंट असतं मित्रांनो, एक तर ते 360 डिग्री आहे ना, एक तर ते पॉझिटिव्ह असू शकते किंवा निगेटिव्ह सुद्धा असू शकतं.
झिरो अँगलचं मेजरमेंट असणार आहे 0 डिग्री, राईट आहे. तर हे दोन मुद्दे झाले. त्याच्यानंतर आहे स्ट्रेट अँगल. स्ट्रेट अँगल कशाला म्हणायचं आहे? आपण इथे फिगर ड्रॉ करूयात. समजा हा इनिशियल पोझिशन आहे, हा एक रे आपण कन्सिडर केला OA. आता ह्या OA या डायरेक्शन मध्ये आहे, तर रोटेशन नंतर ची पोझिशन कशी पाहिजे माहितीये का? OA ला अगदी अपोजिट रे बनला पाहिजे त्याची नंतरची पोझिशन जी आहे. म्हणजे ही AB किंवा BA ही एक लाईन बनली पाहिजे. अशा पद्धतीने रोटेशन करावं लागेल. जर तुम्ही या डायरेक्शन मध्ये असं इथे येऊन थांबलात तर नक्कीच हे 180 डिग्री असेल पॉझिटिव्ह, है ना, कारण आपण अँटी क्लॉकवाईज जातोय. आणि तुम्ही ह्या OA रेला जर तुम्ही असं रोटेट केला, म्हणजे क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये रोटेट केला, तर त्याचं मेजरमेंट असेल नक्कीच -180 डिग्री. आणि स्ट्रेट का म्हटलं? स्ट्रेट अँगल कारण एक स्ट्रेट लाईन तयार व्हायला लागली म्हणून याला म्हटलेलं आहे स्ट्रेट अँगल, है ना. इथं होल का म्हटलं? कारण कम्प्लीट एक रोटेशन व्हायला लागलं म्हणून त्याला म्हटलं आपण होल अँगल. इथे एक स्ट्रेट लाईन बनत आहे म्हणून याला म्हणायचं आपल्याला स्ट्रेट अँगल. आणि या स्ट्रेट अँगलचं मेजरमेंट जर तुम्ही रोटेशन जर अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये केला तर ते असेल +180, आणि जर क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये केला तर ते असणार आहे -180. ओके. तर स्ट्रेट अँगलचं मेजरमेंट काय असणार आहे? ±180 डिग्री. नेक्स्ट आहे राईट अँगल. ओके. राईट अँगल आपल्याला माहिती आहे. राईट अँगलचं मेजरमेंट आपल्याला 10th मध्ये माहिती होतं की 90 डिग्री त्याचं मेजरमेंट असते. इथे थोडंसं फिगरच्या माध्यमातून आपण लक्षात घेऊया. समजा हा आपला रे आहे OA. ओके. आणि ह्या OA रेला मी जर या अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये जर रोटेट केलं आणि अशा पद्धतीने रोटेट केलं की अमाऊंट ऑफ रोटेशन किती होणार आहे? 90 होणार आहे. तर हे डायरेक्शन जे आहे ते अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन असल्यामुळे याचं मेजरमेंट झालं 90 डिग्री. परंतु जर ह्या OA रेला जर कोणी या डायरेक्शन मध्ये रोटेट करून अशी जर पोझिशन मिळत असेल, ही इथे पोझिशन होती क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मधली, OA ला असं मिळालं. ही इनिशियल पोझिशन आणि ही आहे त्याची फायनल पोझिशन किंवा टर्मिनल पोझिशन, नंतरची पोझिशन. टर्मिनल पोझिशन म्हणजे रोटेशन झाल्याच्या नंतरची पोझिशन. आता ही सेकंड पोझिशन आहे. OA ही सुरुवातीची पोझिशन, OB ही नंतरची पोझिशन, आणि हे रोटेशन झाल्याच्या नंतर. आता रोटेशनचं डायरेक्शन काय आहे? घड्याळाच्या दिशेत आहे, क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये. मग क्लॉकवाईज डायरेक्शन असल्यामुळे आपल्याला तो अँगल घ्यावा लागेल निगेटिव्ह. आणि आपण रोटेशन किती डिग्रीतनं केलंय? 90 डिग्री मधून केलोय. म्हणून आपल्याला इथे म्हणता येईल हे -90 डिग्री. आणखी एक लक्षात घ्या. समजा 1 कम्प्लीट रोटेशन म्हटल्यानंतर एक सर्कल आपल्याला लक्षात येतो. स्ट्रेट अँगल मध्ये काय होतं माहिती का? हाफ, है ना, सेमी सर्कल एवढं रोटेशन होतंय. आणि 90 डिग्री मध्ये काय होतंय? एक 1/4 रोटेशन होत आहे ना, क्वार्टर ऑफ ए होल रोटेशन जर असेल तर तिथे 90 डिग्रीचे अँगल बनणार आहे. मात्र डायरेक्शन नुसार एकतर तो पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असू शकतो. तर राईट अँगलचे मेजरमेंट मित्रांनो असणार आहे +90 डिग्री और -90 डिग्री. जर तुम्हाला सांगितलं कोणी की बाबा पॉझिटिव्ह 90 डिग्रीचा अँगल काढा, तर तुम्हाला या पद्धतीनं रोटेशन असं आहे असं मेन्शन करावं लागेल एरोच्या माध्यमातून. आणि जर -90 डिग्रीचा अँगल काढायला सांगितला तर आपल्याला अशा पद्धतीने तुम्हाला रोटेशनचं डायरेक्शन दाखवावं लागेल. हा जो अँगलची आपण जी काही नवीन डेफिनेशन मित्रांनो डिस्कस करत आहोत त्याच्यामध्ये 2 गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. ते म्हणजे एक, तुम्ही जो रे आहे दिलेला इनिशियल रे त्याला कोणत्या डायरेक्शन मध्ये रोटेट करत आहात, है ना. जर तुम्ही अँटी क्लॉकवाईज रोटेशन करत असाल तर अँगल पॉझिटिव्ह असेल, आणि जर त्या रेला जर तुम्ही असं क्लॉकवाईज दिशेमध्ये जर रोटेट करत असाल तर तो असणार आहे निगेटिव्ह अँगल. ओके. त्याच्यानंतर या डेफिनेशनच्या मदतीने आता आपण अँगल ऑफ एनी मेजर, है ना, कितीही लहान कितीही मोठा पॉझिटिव्ह निगेटिव्ह आपण अँगल ड्रॉ करू शकणार आहोत. बघा, अँगल ऑफ एनी मेजर म्हणजे कितीही लहान किती मोठा अँगल आपल्याला ड्रॉ करायचा आहे. त्यासाठी काय करणार आहे? एक रे आपण कन्सिडर करूयात. हो, त्याचा स्टार्टिंग पॉइंट असेल ए, कुठला एक पॉइंट आहे. तर हा जो रे आहे, समजा मी त्याला काय केलं की असा पूर्ण एक रोटेशन केलं, आणि इथं न थांबता आणखीन समजा मी त्याला 60 डिग्री मधनं समजा मी आणखीन रोटेट झालो या पॉइंटच्या नंतर. मग त्याची फायनल जी पोझिशन आहे ती अशी असणार आहे, राईट आहे. समजा इथे मी पॉइंट कन्सिडर केला बी. तर रोटेशन किती झालं? 2 गोष्टी शोधायच्या. एक, रोटेशन किती झालं किंवा अमाऊंट ऑफ रोटेशन म्हणूयात आपण. अमाऊंट ऑफ रोटेशन,
ओके. तर किती रोटेट झाला, तर पुन्हा इथनं स्टार्ट झाला, तो कम्प्लीट इथपर्यंत आला है ना, हाफ सर्कल झाला, मग पूर्ण सर्कल झाला. पूर्ण सर्कल होऊन हे इथून इथपर्यंत समजा आपण हा 60 डिग्री कन्सिडर करूयात. तर किती झालं, 360 डिग्री प्लस आणखी हा इथून इथपर्यंत 60 डिग्री, तर हा झाला 420 डिग्री. तर अमाऊंट ऑफ रोटेशन आहे 420 डिग्री. आणि दुसरी गोष्ट जी आहे ते डायरेक्शन कुठलं आहे, रोटेशनचं डायरेक्शन ऑफ रोटेशन. ओके, टू थिंग्स, वन इज अमाऊंट ऑफ रोटेशन अँड अदर इज डायरेक्शन ऑफ रोटेशन, है ना. रोटेशनला महत्व आहे, मात्र त्याचं अमाऊंट किती आहे आणि डायरेक्शन किती. अमाऊंट आहे 420 डिग्री आणि डायरेक्शन कुठलं आहे, हा आहे अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये. तर त्याच्यामुळं हा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन राईट आहे. तर त्याच्यामुळं हा जो अँगल आहे ना, मेजर ऑफ अँगल AOB इक्वल टू आपल्याला म्हणता येतं 420 डिग्री आणि तो अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये असल्यामुळे त्याला आपल्याला घ्यावं लागेल प्लस. तर हा 420 डिग्रीचा झाला. आणखी आपण एक अँगल बघूयात. समजा हा आपला इनिशियल रे आहे OA राईट आहे, आणि याला मी काय केलं, कम्प्लीट 2 रोटेशन करून परत इथे आलो. समजा हा राईट अँगल बनवला या ठिकाणी, ही हा आहे पॉइंट B राईट आहे. आता बघा अमाऊंट ऑफ रोटेशन किती झालं पहा. याला आपण रोटेट केलं, एक सर्कल पूर्ण झाला म्हणजे 360 डिग्री झाला. परत इथून आणखीन एक सर्कल पूर्ण केला म्हणजे आणखीन 360 डिग्री झालं राईट आहे. आणि याच्यानंतर आणखीन आपण एक राईट अँगल आपण पूर्ण करतोय म्हणजे हा झाला 90 डिग्री. या सगळ्यांची सम जर केलं तर आपल्याला किती अमाऊंट मधून रोटेशन झालं ते लक्षात येईल है ना. तर ते आहे 0, 6 दुनी 12, 12 9 21 कॅरी 2 8. ओके, तर 810 डिग्री हे आहे अमाऊंट ऑफ रोटेशन. आणि कोणत्या डायरेक्शन मध्ये रोटेट झाला, हा झाला अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये रोटेट झाला है ना. तर त्याच्यामुळं आपल्याला ह्या अँगलचे मेजरमेंट लिहिता येईल, मेजर ऑफ अँगल AOB इक्वल टू पॉझिटिव्ह 1810 डिग्री असं म्हणता येणार आहे. हा, आता सहज तुम्ही हे डायरेक्शन न पाहता शाळेतल्या डेफिनेशन नुसार पाहायला गेला तर हा आपल्याला 90 डिग्रीचाच दिसेल. परंतु इथे तुम्ही अमाऊंट ऑफ रोटेशन किती झालं हे महत्वाचं आहे ना. समजा तुम्ही परत तुम्हाला स्वतः एक रोटेशन करून दाखवतो. समजा हा पेन आहे राईट आहे, तर हा O पॉइंट कन्सिडर करूयात, हा इथला A पॉइंट कन्सिडर करा आणि याला रोटेट करा है ना. आपण अँटी क्लॉक डायरेक्शन मध्ये रोटेट करू. बघा 90 मध्ये रोटेट झाला, परत आणखी 90 म्हणजे 180 झाला, आणखी 90 म्हणजे टोटल 270, आणखी 90 म्हणजे 360. इनिशियल पोझिशनला आला. मग आपल्याला असं म्हणता येईल की हा अँगल 0 आहे. बिलकुल नाही, रोटेशनला महत्व आहे. रोटेशन किती झाला 360. मी आणखीन परत दुसरं एक रोटेशन पूर्ण करणार आहे. 2 रोटेशन झाले म्हणजे 720 झालं. आणखीन परत त्याच्यामध्ये 90 जर ऍड केलं 720 मध्ये तर माझं रोटेशन होणार आहे पूर्ण 810 है ना. आणि रोटेशन कुठल्या डायरेक्शन मध्ये आहे, क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये आहे. म्हणून आपल्याला काय घ्यावं लागतं, ते पॉझिटिव्ह कन्सिडर करावं लागतं. आणि इथे 810 चा अँगल आपण ड्रॉ करू शकतो. असं किती, समजा हा रे आपण घेतला आणि त्याला आपण पाहिजे तेवढे रोटेशन घेतल्यानंतर इथे कुठे आपण थांबू शकतो. मग किती रोटेशन झाले, समजा हा एवढा पर्टिक्युलर अँगल समजा 70 चा असेल, मग एक रोटेशन, दुसरं रोटेशन, तिसरं रोटेशन है ना. 360 डिग्री है ना, 360 डिग्रीचे 3 रोटेशन पूर्ण आणि एक 70 केला तर किती होणार अँगल इथला, हा 0, 18 आणि 7 25 कॅरी 2 1150 डिग्री. तर हा अँगल किती होणार आहे, टोटल अँगल हा 1150 डिग्रीचा होणार आहे, पॉझिटिव्ह असेल राईट आहे. तर आपल्या मनावरती आहे की एकूण किती रोटेशन्स घ्यायचे आणि कुठल्या डायरेक्शन मध्ये घ्यायचे. तर हे झाले काही पॉझिटिव्ह अँगल्स आपण डिस्कस केले. एखाद्या निगेटिव्ह अँगल आपण डिस्कस करूयात. तर हा समजा आहे इनिशियल रे OA. ओके, याला मी आता या डायरेक्शन मध्ये रोटेट करणार आहे. समजा मी इथे आलो आणि समजा पूर्ण स्ट्रेट होण्यासाठी थोडस शिल्लक आहे समजा है ना. हा इथेपर्यंत काही ड्रॉ करायची गरज नाही. इथे मी इथेपर्यंत आलो आणि ही माझी नंतरची पोझिशन आहे. हा इनिशियल पोझिशन, ही नंतरची पोझिशन. आता अमाऊंट ऑफ रोटेशन समजा हा इथे सपोज इथला अँगल समजा आहे 20 डिग्रीचा. किती आहे 20 डिग्री. एक मिनिट. ओके, 20 डिग्री. आणखी 20 डिग्री रोटेट झाला असता तर समजा ही स्ट्रेट लाईन जर बनत असती तर हे रोटेशन कितीचं होणार आहे 160 है ना. 160 मध्ये आणखी हा 20 टाकला तर 180 पूर्ण होणार आहे. तर अमाऊंट ऑफ रोटेशन किती झाला 160 डिग्री झाला आणि मात्र तो झालेला आहे कुठल्या डायरेक्शन मध्ये, घड्याळाच्या दिशेमध्ये. म्हणून हे घ्यावं तर आपल्याला मायनस निगेटिव्ह अँगल कन्सिडर करावा लागतो. त्यानंतर आणखी एक डिस्कस करू आपण.
समजा हा ओ आहे, हा ए आहे, याला मी आता घड्याळाच्या दिशेमध्ये आहे ना क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये रोटेट करतो. हे कम्प्लीट रोटेशन झालेलं आहे आणि मी इथे समजा 45 डिग्री पर्यंत आलो आणि ही आपली नंतरची पोझिशन बी है ना. हा जो एवढा अँगल आहे समजा तो 45 डिग्री आहे. तर काय होणार आता, एक रोटेशन आणि 45, एक रोटेशन म्हणजे 360 आणि नंतरचा हा 45, टोटल होणार आहे 405 डिग्री. मात्र कोणत्या डायरेक्शन मध्ये, डायरेक्शन ऑफ रोटेशन. हे बघा दोन गोष्टी महत्वाच्या आहेत, अमाऊंट ऑफ रोटेशन आणि दुसरा आहे डायरेक्शन ऑफ रोटेशन. तर रोटेशनचं डायरेक्शन आहे घड्याळाच्या दिशेमध्ये, क्लॉकवाईज. क्लॉकवाईज असेल तर मायनस घ्यायचं. तर या ठिकाणी लिहू शकतो आपण मेजर ऑफ डिरेक्टेड अँगल AOB इक्वल टू -405 डिग्री. राईट आहे. तर या अँगलची जी आपली नवीन डेफिनेशन आहे मित्रांनो, त्याच्या मदतीनं आपण कोणताही पॉझिटिव्ह अँगल कितीही मोठा त्याचं मेजरमेंट, अगदी आपण 1500, 2000, 3000 डिग्रीचा अँगल ड्रॉ करू शकतो. त्याच्यानंतर निगेटिव्ह अँगल सुद्धा आपण ड्रॉ करू शकतो, -1200, -1500, वॉट एव्हर है ना. झिरो अँगल सुद्धा ड्रॉ करू शकतो. सो वी हॅव डिस्कस्ड अँगल ऑफ एनी मेजर. राईट आहे. हा, याच्यानंतर मित्रांनो आपल्याला स्टँडर्ड अँगल डिस्कस करायचा आहे. राईट आहे. तर आतापर्यंत आपण जो डिरेक्टेड अँगल जो डिस्कस करायचो त्यासाठी आपल्याला एक रे आवश्यक होता है ना, OA असा आपण रे घेत होतो. आता मात्र काय करायचंय, आपल्याकडे इथे कोऑर्डिनेट सिस्टीम आहे. हा आहे एक्स ऍक्सिस, हा आहे वाय ऍक्सिस, इथे आहे ओरिजिन. बघा या ओरिजिन पासून इकडचा भाग जर आपण घेतला एक्स ऍक्सिसचा तर हा होतो पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस. ओरिजिन पासून जर आपण इकडे गेलो समजा OX डॅश तर हा होतो निगेटिव्ह एक्स ऍक्सिस. त्याच्यानंतर ह्या ओरिजिन पासून जर आपण वरती गेलो तर हा होतो पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस आणि O पासून इकडे जर गेलो आपण OY डॅश तर हा होतो निगेटिव्ह वाय ऍक्सिस. है ना. तर इथे काय करायचं आपल्याला, हा जो पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस आहे राईट, हा पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिसलाच आपण आपला इनिशियल रे आपल्याला कन्सिडर करायचा आहे. इथे एखादा आपण पॉइंट घेऊ शकतो समजा ए, नाही घेतला तरी चालेल. तर आणि मग ह्या पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिसला तुम्ही रोटेट करून जर इथे आलात म्हणजे या पोझिशनला आलात तर हा अँगल आपल्याला मिळेल मित्रांनो 90 डिग्रीचा. बरोबर आहे. ह्याच एक्स ऍक्सिसला आपण रोटेट करून जर इथे आलो तर हा अँगल आपल्याला मिळणार आहे -90 डिग्रीचा. सेम या एक्स ऍक्सिसला रोटेट करून जर मी इथे आलो तर मला मिळणार आहे +180 डिग्री. सेम याच एक्स ऍक्सिसला मी रोटेट करून जर इथे आलो तर मला काय मिळणार आहे -180 डिग्री मिळेल है ना. सेम या एक्स ऍक्सिसला रोटेट करून जर मी इथे आलो समजा है ना या पॉइंटला तर किती मिळणार, मी किती डिग्रीतनं रोटेट झालो 90 आणि आणखी एक 90 म्हणजे हा झाला +270 डिग्री. सेम ह्या एक्स ऍक्सिसला जर मी असा रोटेट केलो क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये तर बघा हा 90, इथला आणखी एक 90, परत एक 90 आणि इथे एक शेवटचा आणखी एक 90. तर हा जो अँगल बनेल तो -270 डिग्रीचा आहे है ना. जर आपण या डायरेक्शन मध्ये जाऊ मित्रांनो तर अँगल घ्यायचा पॉझिटिव्ह आणि एक्स ऍक्सिसला या दिशेत जर रोटेट केलं तर आपल्याला अँगल घ्यायचा आहे मायनस वाला. राईट आहे. बरं आता आपण जेव्हा स्टॉप झालो आहे ना, फायनल पोझिशन, इनिशियल पोझिशन तर एक्स ऍक्सिस होती, फायनल पोझिशन आपण काय केलं, एक तर पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस किंवा हा निगेटिव्ह पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस किंवा निगेटिव्ह एक्स ऍक्सिस किंवा पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस असं घेतलं आपण है ना. तर याच्या असंच घ्यावं असं काही नाही, आपण असंही घेता येईल. बघा मी ते फिगर ड्रॉ करतो आणखीन एक. समजा हा वाय ऍक्सिस आहे, ओरिजिन आहे, हा आहे एक्स ऍक्सिस. तर आपल्याला कंपल्सरी इनिशियल जो रे आहे तो आपल्याला हा पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिसच घ्यायचा आहे आणि याला मी रोटेट करून इथं थांबलो. राईट आहे. ही त्याची हा एक्स ऍक्सिस इथं होता, आता तो इथे गेला आणि अमाऊंट ऑफ रोटेशन समजा हा झाला 60 डिग्री. राईट आहे. हे किती रोटेट झाला 60 डिग्रीतनं. तर हा जो अँगल आहे याला आपण म्हणतो स्टँडर्ड अँगल है ना, अँगल इन अ स्टँडर्ड पोझिशन है ना. जेव्हा हाच पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस जेव्हा आपण पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिसला जेव्हा रोटेट करून एखादा अँगल मिळवू तेव्हा त्याला म्हणायचं स्टँडर्ड अँगल किंवा अँगल इन अ स्टँडर्ड पोझिशन. तुम्ही जर समजा सपोज या वाय ऍक्सिस घेतला, पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस, आणि त्याला समजा इकडे रोटेट केला, इथे अँगल मिळेल आपल्याला 90 डिग्रीचा, त्यात काही वाद नाही. मात्र हा जो अँगल आहे याला अँगल इन अ स्टँडर्ड पोझिशन किंवा याला स्टँडर्ड अँगल म्हणता येणार नाही. किंवा तुम्ही हा निगेटिव्ह जो एक्स ऍक्सिस आहे है ना, हा इनिशियल रे घेतला आणि त्याला समजा तुम्ही असा इकडे रोटेट केला है ना, घड्याळाच्या दिशेत रोटेट केला, तर हा इथला जो अँगल बनेल तो बनेल -90 डिग्री. अँगलला काहीच प्रॉब्लेम नाही.
मात्र तो स्टँडर्ड अँगल त्याला म्हणता येणार नाही. जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिसला रोटेट कराल, मग तो अँटी क्लॉकवाईज रोटेट करा किंवा क्लॉकवाईज दिशेमध्ये रोटेट करा, काही प्रॉब्लेम नाही. डायरेक्शनची काही देणे घेणे नाही. रे कोणत्या रेला तुम्ही रोटेट करताय, विच रे यू आर रोटेटिंग इज इम्पॉर्टंट फॉर स्टँडर्ड अँगल. When you rotate positive x axis, then that angle is called as standard angle. त्या अँगल आपल्याला काय म्हणता येतं, स्टँडर्ड अँगल म्हणता येतं, राईट आहे. त्यानंतर 2 पॉइंट आपले डिस्कस करायचे, अँगल इन अ क्वाड्रंट आणि क्वाड्रंटल अँगल. बघा आता हा आपण पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिसला रोटेट केलं, इथे आलो. समजा रोटेट करून सपोज मी इथे येऊ शकतो, राईट आहे. त्याच्यानंतर किंवा याला या दिशेमध्ये रोटेट करून समजा मी इथे येऊ शकतो. इथे काय अँगल्स आहेत, समजा हा 60 डिग्रीचा आहे, समजा हा इथला 45 असेल इथून इथपर्यंतचा, तर हा 90 आणि 45 म्हणजे हा होईल 135 डिग्रीचा. समजा हा 80 डिग्रीतनं रोटेट झालाय, मात्र घड्याळाच्या दिशेत आहे ना, क्लॉकवाईज दिशेत असल्यामुळे याला म्हणता येईल आपल्याला -80 डिग्रीचा. तर जो इनिशियल रे आहे ना, कोणता रे आहे इनिशियल रे, हा पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस आहे. हा झाला स्टँडर्ड पोझिशन मधला अँगल. याचा टर्मिनल रे म्हणजे रोटेशन नंतरची पोझिशन कुठे आहे बघा बरं. रोटेशन नंतरची पोझिशन हो का, ही इथे पोझिशन आहे. ही कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये, राईट आहे. त्याच्यानंतर ह्या 135 हा जो अँगल आहे त्याची पोझिशन या सेकंड क्वाड्रंट मध्ये आहे. नंतर याची पोझिशन कुठली आहे, ह्या फोर्थ अँगल मध्ये. इथे सुद्धा एखादी पोझिशन असू शकते. समजा मी याला असं इथे रोटेट केलं, इथपर्यंत आलो सपोज, है ना, या पॉझिटिव्ह डायरेक्शन मध्ये मी रोटेट केलं, तर 90, 180 आणि समजा हा सपोज 40 डिग्री आहे, तर 180 आणि 40 म्हणजे हा झाला समजा 220 डिग्रीचा अँगल. तर इनिशियल आर्म तुमचा पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिसच असेल, है ना. त्या ऍक्सिसला रोटेशन केल्यानंतर आफ्टर रोटेशन रिझल्टंट ऑफ दिस इज इन फर्स्ट क्वाड्रंट, आयदर इन सेकंड और थर्ड और फोर्थ. तर अशा पद्धतीचे जे अँगल्स आहेत, हा 60 प्लस 135 प्लस 220 आणि -80 डिग्री, तर याला आपण म्हणतो अँगल इन ए क्वाड्रंट. ओके, हे जे काही अँगल्स आहेत हे सगळे कसे आहेत, अँगल इन अ क्वाड्रंट. म्हणजे एखादा जर अँगल स्टँडर्ड पोझिशन मध्ये असेल आणि त्याचा टर्मिनल आर्म कुठल्या तरी एखाद्या क्वाड्रंट मध्ये असायला पाहिजे, है ना, तेव्हा आपल्याला म्हणतो येतो की हा अँगल कसा आहे, अँगल इन ए क्वाड्रंट आहे. आणि उलट दुसरी एक पोझिशन आहे, इथे बघा सिच्युएशन दुसरी काय लक्षात घ्या. इथे अँगल कसे आहेत, 90 आहे, हा +90 आहे, +180 वगैरे, इथं 7-8 अँगल्स आहेत. तर यांचा टर्मिनल आर्म कुठे आहे, एक तर हा पॉझिटिव्ह वाय ऍक्सिस आहे, किंवा हा निगेटिव्ह एक्स ऍक्सिस आहे, किंवा हा निगेटिव्ह वाय ऍक्सिस आहे, किंवा हा स्वतः अँगल असू शकतो, हा रे सुद्धा असू शकतो. म्हणजे हा पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिसला रोटेट केल्याच्या नंतर आफ्टर रोटेशन कोणती पोझिशन आहे, एक तर वाय ऍक्सिस आहे, किंवा निगेटिव्ह एक्स ऍक्सिस आहे, किंवा हा निगेटिव्ह वाय ऍक्सिस आहे, किंवा स्वतः हा पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस सुद्धा असू शकतो. म्हणजे इथले जे मेजरमेंट तुमच्या लक्षात येत असतील बघा कसे आहेत, 90च्या पटीमध्ये आहेत मित्रांनो. 90 आहे, ही 90ची दुप्पट आहे, त्याच्यानंतर ही 90ची वजा 1 पट आहे, त्याच्यानंतर हा 90ची वजा दुप्पट आहे, हा 90ची 3 पट आहे, है ना, ही 90ची -3 पट आहे. म्हणजे 90 गुणिले कुठलाही इंटिजर आपण कन्सिडर करू. समजा n म्हणजे काय असेल, n = 0 ±1 ±2 अँड सो ऑन, या पद्धतीने. म्हणजे हे जर इंटिजर्स असतील, पूर्णांक संख्या असतील, तर 90ची कुठलीही पूर्णांक पट, है ना, केल्यानंतर जो काही अँगल मिळतो, म्हणजे काय मिळणार आहेत बघा, ±90 ±180 ±270 ±360 ±90चा पाडा वाजायचा, 9 9 × 18 9 36 9 5 45, है ना, डिग्री, 9 54 म्हणजे 540 ±. या पद्धतीचे जे अँगल्स आहेत, या पद्धतीने जे मिळणारे अँगल्स आहेत, ह्या अँगलला आपल्याला म्हणायचंय क्वाड्रंटल अँगल. लक्षात घ्या, है ना, जे 90ची पूर्णांक पट असतात, पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल, 90च्या पटीतले जे अँगल्स आहेत, म्हणजे इनिशियल रे तर पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिसच असेल, फायनल रे ह्या बाकीच्या 3 किंवा हा सुद्धा त्याच्यामध्ये असू शकतो, टर्मिनल रे मात्र कुठला तरी एखादा ऍक्सिस असला पाहिजे. तर तेव्हा अशा पद्धतीने जे अँगल्स बनतील ते असतील क्वाड्रंटल अँगल. ओके, आणि याच्या उलट इथे टर्मिनल आर्म हा घ्यायचा नाही, हा घ्यायचा नाही, हा घ्यायचा नाही, हा सुद्धा घ्यायचा नाही. म्हणजे या रोटेशन करताना, आहे की नाही, रोटेशन झाल्याच्या नंतर
जेव्हा ह्या पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिसला आपण रोटेट करू तेव्हा टर्मिनल आर्म कुठल्या तरी क्वाड्रंट मध्ये असावं, तर पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या किंवा चौथ्यामध्ये. आणि हे जे अँगल्स आहेत हे 90ची पूर्णांक पट असणार नाहीत मित्रांनो, है की नाही. 135 ला आपण 90 गुणिले काय घ्यावं, पूर्णांक नंबर, अपूर्णांक घेऊन येईल एखाद्या वेळेस, पण तो पूर्णांक है ना इंटिजर घेऊन आपल्याला मिळणार नाही. तर या टाईपच्या अँगल्सला आपल्याला म्हणायचं अँगल इन अ क्वाड्रंट, है ना, याच्या नावातच आहे अँगल इन अ क्वाड्रंट, है ना, क्वाड्रंट मधला अँगल असं आपण म्हणूयात. तर हा झाला अँगल इन ए क्वाड्रंट, आणि हे सर्व अँगल्स कोणते आहेत, क्वाड्रंटल अँगल्स, राईट. शेवटचा मुद्दा जो आहे डिस्कस करायचा तो म्हणजे को टर्मिनल अँगल्स. यासाठी एक छोटीशी फिगर आपण लक्षात घेऊयात. समजा हा आहे आपला इनिशियल रे ओ ए. इथे मी एक पॉझिटिव्ह अँगल कन्सिडर करतो. समजा हा आहे सपोज इथे समजा 70 डिग्री आहे, राईट आहे, 70 डिग्रीचा. कसा मिळाला हा 70 डिग्री, ह्या OA ला मी अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये रोटेट केलं 70 मधनं, है ना. 70 अमाऊंट ऑफ रोटेशन किती आहे, 70 आहे, आणि अँटी क्लॉकवाईज असल्यामुळे हा झाला प्लस 70 डिग्रीचा अँगल तयार झाला. मग आता ह्या OA ला मला आणखीन मी रोटेट करणार आहे, आणि माझी जी फायनल पोझिशन आहे OB हीच मी मिळवेल, मात्र माझं अमाऊंट ऑफ रोटेशन वेगळं असेल. कसं करता येईल बघायला मी काय करतो, एक पूर्ण रोटेशन केल्याच्या नंतर मी इथे येणार आहे. पॉझिटिव्हला कॅन्सल करतो, परत इथे आलो मी, बरोबर आहे. तर हा इथला अँगल होता अगोदरचा, हा होता 70चा, आणि नंतरचा अँगल किती आहे बघा, एक कम्प्लीट रोटेशन केला. एक रोटेशन म्हणजे 360 डिग्री, आणि आपण अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये असल्यामुळे प्लस, आणि त्याच्यानंतर आणखी 70 मधून आपण जातोय. मग या दोघांची बेरीज केल्यानंतर आपल्याला मिळणार आहे 430 डिग्री. तर हा जो अँगल आहे मित्रांनो हा आहे 430 डिग्रीचा, राईट आहे. इथे दोन अँगल तुम्हाला दिसतात, एक आहे प्लस 70 डिग्रीचा आणि दुसरा आहे प्लस 430 डिग्रीचा. या दोन्ही अँगलचं वैशिष्ट्य काय आहे बघा, 70 डिग्रीचा इनिशियल आर्म कोणता आहे, OA. याच 70 डिग्रीचा हा जो अँगल आहे ना, अमाऊंट ऑफ रोटेशन 70 असलेल्या अँगलचा फायनल आर्म किंवा टर्मिनल आर्म किती आहे, कोणता आहे, तो आहे OB, है ना. 70 डिग्री साठीचा इनिशियल आर्म कोण आहे, OA, आणि याच 70 डिग्री अँगलचा टर्मिनल आर्म काय आहे, OB. नेक्स्ट आपण लक्षात घेऊयात, समजा 430 डिग्री साठी, है ना, याचा इनिशियल आर्म काय, ह्या 430 हा जो अँगल आहे याचा इनिशियल आर्म कोणता आहे, OA चा आहे, है ना, इनिशियल आर्म. आणि त्याच्यानंतर याचा टर्मिनल आर्म कोणता आहे, या 430 चा. बघा हे रोटेशन ह्या OA लाच रोटेट करतोय आपण, पूर्ण एक सर्कल तयार केला, है की नाही, आणि परत आणखी इथपर्यंत आलो आपण. याचा सुद्धा टर्मिनल आर्म OBच आहे. म्हणजे 430 डिग्री पॉझिटिव्ह आणि प्लस 70 डिग्री या दोन्ही अँगल्सचे इनिशियल आर्म सेम आहेत आणि फायनल किंवा टर्मिनल आर्म सुद्धा सेमच आहेत. तर अशा अँगल्सला आपण म्हणतो को टर्मिनल आर्म्स, है ना. बघा आपण जनरली व्यवहारामध्ये वापरतो को वर्कर, है ना. को वर्कर म्हणजे काय, जे दोन व्यक्ती एकाच शाळेमध्ये काम करतात किंवा एकाच कंपनीमध्ये काम करतात, है ना, को वर्कर म्हणतो आपण त्यांना, सहकारी म्हणतो. तसं को टर्मिनल ज्यांचा टर्मिनल सेम आहे, इनिशियल आर्म तर सेम असणारच आहे, ज्यांचा टर्मिनल सुद्धा सेम आहे, अशा दोन अँगल्सला आपण म्हणत असतो को टर्मिनल अँगल्स. ओके. आणि याची एक प्रॉपर्टी आहे, ही झाली फिगरच्या माध्यमातून आपण समजून घेतलं. वाटलं तर आणखी एक फिगर आपण काढूयात. हे दोन्ही पॉझिटिव्ह होते, वाटलं तर आपण एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह सुद्धा घेता येईल आपल्याला. सेम सिच्युएशन इथे मी घेतो. पहिला आपण घेऊयात, हा सपोज 70चा आपल्याला घ्यायचा, थोडस मोठा घ्यावा लागेल. ओके. तर हा अँगल आहे 70 डिग्री प्लस 70 डिग्री, राईट आहे, O, आणि इथे आहे A. हा रे रोटेट केल्यानंतर मला त्याची पोझिशन मिळाली OB. आता दुसरा अँगल मी तयार करणार आहे, कसा असणार तो, त्याला आपण बघा ह्या OA ला रोटेट केल्यानंतर मला फायनली कुठं पोहोचायचं, याच रेवर जायचंय. तर मी याच्यापूर्वी काय केलं की याच डायरेक्शन मध्ये पूर्ण एक रोटेशन करून इथं आलो होतो. आता आपण काय करूयात, इथून असे इथं जाऊयात, चालेल. आता याचं डायरेक्शन कसं आहे, क्लॉकवाईज डायरेक्शन आहे, त्याच्यामुळे हा अँगल नक्कीच निगेटिव्ह येणार. आता याचं मेजरमेंट कसं काढायचं,
बघा हा किती डिग्रीत आला बघा, हा इथला झाला 90, इथपर्यंत आला म्हणजे झाला 180, इथपर्यंत आला म्हणजे झाला हा 270, आणखीन काय रोटेट झाला. तर असं कॅल्क्युलेट करता येणार नाही, कारण इथला अँगल आपल्याला एकतर कॅल्क्युलेट करावा लागेल. समजा हा पूर्ण इथं जर आला असता तर किती झालं असतं, -360 डिग्री झाला असता, राईट आहे, -360 डिग्री झाला असता. मात्र काय झालं आता इथे की आणखीन 70 कमी पडला, म्हणजे आपल्याला 360 मधनं 70 मायनस करावं लागेल. तर किती राहणार आहे, 290. ओके, तर हे रोटेशन किती झालं, 290 डिग्री रोटेशन झालेलं आहे, राईट आहे. मात्र रोटेशन कुठल्या डायरेक्शन मध्ये आहे, क्लॉकवाईज, त्याच्यामुळे आपल्याला इथे घ्यावं लागतं निगेटिव्ह, राईट आहे. याच्यामध्ये तुम्ही जर आणखी 70 ऍड केला तर -360 झालं असतं. तर एक अँगल आहे +70चा आणि दुसरा अँगल आहे -290चा, राईट आहे. तर या पोझिशन मध्ये सुद्धा, या सिच्युएशन मध्ये सुद्धा हे जे दोन अँगल्स आहेत मित्रांनो, हे सुद्धा को टर्मिनल आहेत, है ना. ज्या दोन बघा -270 आणि +270, सॉरी +70 डिग्री, मी काय म्हटलं, -290 आणि हा +70 डिग्री, या दोन्ही अँगलचा टर्मिनल आर्म सेम आहे, इनिशियल तर सेम आहेच. तर ज्या अँगलचा इनिशियल आर्म, टर्मिनल आर्म सेम असतो, अशा दोन अँगलला आपण म्हणत असतो को टर्मिनल अँगल्स, राईट आहे. आता ही झालं फिगरच्या माध्यमातून आपण को टर्मिनल अँगल्स डिस्कस केलेत. अल्जेब्राही केली है ना, यांच्या ह्याची जी काही मेजरमेंट्स आहेत याच्यापासून आपल्याला काही मिळतं का, है ना, काही रिलेशन मिळू शकतं का, त्याचा आपण विचार करूया. बघा दोन्ही अँगल आहेत 430 आणि 70 डिग्री. आपण याचं डिफरन्स फाइंड आउट करूयात. 430 -70 काय, तर बघा बरं, 0, 13तून 7 गेले 6, इथे 3 राहिला, तर +360 डिग्री, +360 एवढा हा डिफरन्स आलेला आहे. आणि इथे आपण जर डिफरन्स फाइंड आउट केला, बघा -290 हा 70 मायनस करायचा आहे आपल्याला, डिफरन्स कॅल्क्युलेट करायचा आहे. तर काय होणार आहे, साइन सेम झाल्यामुळे इथं आता वजाबाकी करावं लागणार नाही, आपल्याला ऍडिशन करावं लागेल. आणि काय येणार इथे, -360 डिग्री यायला लागले. ओके, किंवा तुम्ही वेगळ्या पद्धतीने करू शकता. जर 70 डिग्री मधनं मायनस करायचं आहे -290, हो ना, मग काय होणार आहे 70 डिग्री. बघा 70 याला सबट्रॅक्ट करायचं आहे, सबट्रॅक्शन साठी हा साइन आणि मायनस हा जो साइन आहे इथला तो -290चा आहे. हा मायनस मायनस प्लस होईल, 290 यांचं ऍडिशन केलं तर ते येतं +360 डिग्री. म्हणजे ह्या जो दोन व्हॅल्यूज आहेत अँगलच्या, +70 आणि -290, यांचं जर तुम्ही डिफरन्स फाइंड आउट करण्याचा प्रयत्न केला तर एकतर तो +360 येतो किंवा -360 येतो. इथे जर आपण थोडस जर चेंज केलं, समजा जर आपण 70 -430 करण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच काय होणार आहे, 430 मध्ये 70 गेलं तर 360 राहतं आणि हे मोठ्याचं साइन दिलं तर मायनस. म्हणजे इथं डिफरन्स एक तर +360 येतो किंवा -360 डिग्री येतो. तर अल्जेब्रेकली है ना, आपल्याला हे जे दिलेले अँगल्स को टर्मिनल आहेत की नाही ते ठरवता येऊ शकतं. जर दोन अँगल्सच्या मेजरमेंटचा जर डिफरन्स एकतर +360 येत असेल किंवा -360 डिग्री येत असेल तर त्या अँगलला आपल्याला काय म्हणता येतं, को टर्मिनल अँगल. बरं, याच्याशिवाय डिफरन्स हा जो आहे ना तो +or-360 काय, याची याला आणखीन आपण याची जर ट्वाईस केली तर ते मिळतं 720, +or-720. त्याच्यानंतर +or-1080 डिग्री, म्हणजे 360च्या मल्टिपल आहे ना, इंटिग्रल मल्टिपल. म्हणजे इथे तुम्ही यांची व्हॅल्यू तुम्ही घेऊ शकता +or-1, +or-2, +or-3 अँड सो ऑन. 360ची पॉझिटिव्ह मल्टिपल असेल किंवा निगेटिव्ह मल्टिपल असेल इंटिजरची, राईट आहे. तर तेव्हा जे दोन अँगल असतील त्यांना आपल्याला म्हणता येतं को टर्मिनल अँगल. ओके, तर मित्रांनो 11वी सायन्स मधला जो मॅथमॅटिक्सचा जो पेपर आहे, पहिला पेपर मधला जो पहिला चॅप्टर आहे अँगल अँड इट्स मेजरमेंट, हा आपण डिस्कशनसाठी स्टार्ट केलेला आहे. त्याच्यामध्ये हे काही महत्वाचे सुरुवातीचे 9 मुद्दे आपण डिस्कस केलेत. सुरुवातीला आपण अँगलची नवीन डेफिनेशन पाहिली, त्याच्यानंतर झिरो अँगल पाहिला, होल अँगल, स्ट्रेट अँगल, राईट अँगल, अँगल ऑफ एनी मेजरमेंट,
त्याच्यानंतर स्टँडर्ड अँगल, अँगल इन ए क्वाड्रंट आणि क्वाड्रंटल अँगल आणि शेवटी को टर्मिनल अँगल आपण डिस्कस केलं. थँक्यू.